नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया चटपटीत, झणझणीत, कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात होणारी शाही मटण करी। हे पहा, इथं मटण करी आपली तयार आहे। फार छान करी होते ही। अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी भांड्याचा पसारा आपल्याला करावा लागतो। ज्या ठिकाणी आपली भांडी जास्ती स्वयंपाक करताना भांडी पडतात, तर या मटण करीसाठी तुम्हाला अजिबातसुद्धा भांड्याचा पसारा पडणार नाही। दुसरी गोष्ट, सोप्यात सोप्या पद्धतीने ही मटण करी कोणीही बनवू शकेल। एवढी छान चवीची, स्वादिष्ट चवीची ही करी होते। हे पहा, फार छान असा आपल्या मटणाला तरीही आलेली आहे आणि छान अशी घट्टसर ही करी तयार झाली। कलरही छान आलेला आहे। कुकरमध्ये झटपट आपण ही करी करून घेतली। थोडक्यात आपण मटण रस्सा हा कुकरमध्ये छान असा चवदार करून घेतलेला आहे। वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया। इथं अर्धा किलो मटण घेतलं मी, स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आता मसाले लावूया। 1 चमचा कांदा लसूण मसाला लावला, 1 चमचा काळा मसाला लावला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे कलरची, 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे मी। हे पहा, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। आलं लसूण पेस्ट घेऊया 1 चमचा, पूर्ण 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला। चवीनुसार मीठ घ्यायचं, 1 पिकलेला टोमॅटो घेऊया। छान असा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे। मीडियम साईजचा 1 कांदा मी पातळ चिरून घेतलेला आहे। कांदा मोठा घेऊ नका, मीडियम साईजचा घ्या किंवा त्याच्यापेक्षा छोटा घ्या, पण मीडियम साईजचा कांदा याच्यासाठी भरपूर होतो। एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे आपल्याला। बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। 4 ते 5 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे दही ताजं दही आहे आणि आंबट नाही आहे, आंबट दही घेऊ नका। कमीत कमी आंबट असलेलं दही आपल्याला घ्यायचं आहे। दही तुम्हाला चालत नसेल तर लिंबाचा रस, 1 लिंबू पिळून त्याच्या रसामध्ये हे मटण मॅरिनेट करा। चवीनुसार मीठ घेतलं आपण, हळद घेतलेली आहे। फार छान करी होते ही। थोडक्यात मटण रस्सा होतो, फार छान होतो आणि अशा पद्धतीने करून पहा तुम्ही, अप्रतिम चवीचा होतो। जे बॅचलर आहेत, बाहेर शिकण्यासाठी मुलं असतात किंवा ज्यांची बाहेर नोकरीसाठी मुलं असतात, तर त्यांनी जर अशा प्रकारे मटण करी करून पाहिली तर फार छान चवीची होते। कोणत्याही मिक्सरची गरज लागत नाही किंवा कोणत्याही वाटणाची याला गरज लागत नाही। पटकन होणारी अशी ही फार छान करी करून तर पहा तुम्ही। आता आपण मटण मॅरिनेट करतो। हे पहा, पूर्ण सगळे मसाले व्यवस्थित असे लावून घ्यायचेत आपल्याला। आता 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे, पोहे खायचे चमचे। हे पहा, मटणाला तेल लावूया आपण। कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी मसाले किंवा कमीत कमी वाटण वापरून, वाटण तर आपण कोणतंच करणार नाही आहे ह्या करीसाठी, तेलाचं प्रमाणही कमीच ठेवणार आहे। हे पहा, आता छान हे 2 ते 3 चमचे मी तेल घेतलं आणि तेल घेऊन पुन्हा एकदा हे सगळं एकसारखं करते। आता आपल्याला 1 चमचा धणे जिरे पावडर घ्यायची। फक्त हे मसाले आपल्याला लावून मॅरिनेट करून ठेवायचं आणि हे मटण फोडणीला टाकायचं। तर हे पहा, अर्ध्या तासासाठी आपल्याला पूर्ण हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। 1 चमचा धणे जिरे पावडर घेऊया आपण। हे पहा, कमीत कमी गरम मसाल्याचा वापर आपण केलेला आहे याच्यामध्ये। फक्त 1 चमचा गरम मसाला घेतला आहे मी आणि बाकीचे सगळे आपले बेसिक मसाले आहेत। कच्चा कांदा घेतला, कच्चं टोमॅटो आपण मटणाला मॅरिनेट केलं आहे, दही लावलेलं आहे। दही नसेल लावायचं तर तुम्ही लिंबाचा रस लावा। आणि हे पहा, हे एकसारखं आपण पूर्ण सगळ्या मटणाला हे पूर्ण एकसारखं हा जो मसाला आहे हा पूर्ण असा प्रत्येक मटणाच्या पीसला लागला पाहिजे। आता झाकून ठेवूया 1 अर्ध्या तासासाठी। इथं मी तुम्हाला दाखवते जे आपल्याला करीसाठी वाटण पाहिजे ते इथं घेतलेलं आहे आणि म्हणून ह्या मटणाला मी काजू मटण करी असं म्हटलेलं आहे किंवा शाही मटण करी। 4 ते 5 मी काजू घेतले, 1 चमचा तीळ पाण्यामध्ये भिजत घातले होते, 1 अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातले आणि त्याची पेस्ट करून घेतली।
आता इथं कुकरमध्ये तेल घेतलं मी, 1 पळीभर तेल घेतलं, छोटी पळी, आणि त्याच्यामध्ये कांदा छान असा बारीक पातळ चिरलेला कांदा आपण परतून घेऊया. हाही कांदा आपल्याला मीडियम साईजचा घ्यायचा आणि चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे कमीत कमी तेलामध्ये आणि अगदी कोणतंही वाटण न करता आपण ही आज मटण करी बनवत आहोत. पूर्ण या कांद्यामध्ये ही मटण छान असं एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे मटण परतत राहायचं आहे जोपर्यंत याला पाणी सुटतं. हे पहा, मटणाला स्वतःचं पाणी सुटतं आणि पाणी सुटेपर्यंत हे मटण एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला परतायचं आहे. इथं हा जो आपण कांदा आणि टोमॅटोचं मॅरिनेशन केलं मटणाला, त्याच्यामुळे फार छान चव येते आणि चवदार अशी ही मटण करी होते. हे पहा, आता मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला हे मटण परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल छान अशा ह्या मसाल्यामध्ये हे मटण मी एकसारखं असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे पहा, मिडियम गॅसवरती 7 ते 8 मिनटासाठी त्याला पाणी सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. आता आपल्याला तुम्हाला जेवढं मटण पातळ पाहिजे हे किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाण्याचा वापर करा. मला जसं जेवढी करी करायची आहे किंवा जेवढा रस्सा जशा प्रकारे घट्ट किंवा पातळ करायचा आहे त्या प्रकारे मी इथं पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आणि हे जे मी आता पेस्ट करून घेतली काजू आणि तिळाची, हे पहा, 1 चमचा तीळ आणि 4 ते 5 काजू एक अर्ध्या तासासाठी भिजवायचे आपल्याला आणि मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्टही मी ह्या करीमध्ये घेतलेली आहे. एक अर्धा चमचा मीठ घेतलं मी, कारण आपण मटण मॅरिनेट केलं तेव्हा त्याला मीठ लावलेलं आहे. तर इथं तुम्ही आधी चव घ्या आणि मगच मिठाचा वापर करा. आणि हे पहा, आता ही दाखवते मी तुम्हाला. मला आता या प्रमाणामध्ये रस्सा पाहिजे आहे. याच्यापेक्षा पातळ रस्सा मला नको आहे. जर तुम्हाला कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता. कुकरचं झाकण लावलं आहे मी. उकळी येऊन दिली मटणाला आधी आणि उकळी आल्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत मी. 4 शिट्ट्या काढल्या आणि 4 शिट्ट्यामध्ये आपली इथं मटण करी तयार आहे. पहा, खूप छान चवीची ही मटण करी होते. करून पहा तुम्ही. कमीत कमी वेळामध्ये अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल अशी ही मटण करी. भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, अगदी तुम्हाला चपातीबरोबरही ह्याचा स्वाद छान लागतो. कोणत्याही रोटी किंवा आपली नान, रोटी, तंदूर याच्याबरोबरही ही मटण करी फार छान लागते. पहा तुम्ही, फार सुंदर तिला कलरही आलेला आहे, तरीही आलेली आहे आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मटण आपलं छान शिजलं आहे. हिरवी कोथिंबीर आपण चिरून घ्यायची आणि त्याच्याबरोबर ही मटण करी सर्व करायची. अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.